होळी जवळ आली की वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. पण अनेकांना माहीत नसते की होळीपूर्वीचे 8 दिवस म्हणजेच होलाष्टक आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे मानले जातात. या काळात मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवणे अत्यंत गरजेचे असते. शास्त्रानुसार या दिवसात ग्रहांची उष्णता आणि अग्नितत्व अधिक सक्रिय असते. म्हणूनच या काळात काही नियम पाळले तर आयुष्यातील अडथळे कमी होतात आणि घरात सकारात्मकता वाढते. आज आपण जाणून घेणार आहोत होळीपूर्वीचे 20 महत्त्वाचे नियम, जे प्रत्येक भक्ताने नक्की पाळावेत. पहिला नियम: होलाष्टकात शक्यतो मोठी शुभ कार्य जसे लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात टाळावी. दुसरा नियम म्हणजे घरात वादविवाद, कटू बोलणे आणि राग टाळावा. या काळात उच्चारलेले शब्दही परिणामकारक ठरतात. तिसरा नियम: रोज सकाळ संध्याकाळ देवघरात दिवा लावावा. तुपाचा किंवा तीळ तेलाचा दिवा अधिक शुभ मानला जातो. चौथा नियम: घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावे, कारण अस्वच्छतेत नकारात्मक ऊर्जा वाढते. पाचवा नियम: मोठ्यांचा आणि गुरुजनांचा आदर करावा. त्यांचा आशीर्वाद या काळात विशेष फलदायी ठरतो. सहावा नियम: अन्न वाया घालवू नये. सातवा नियम: शक्य असल्यास दररोज थोडे दान करावे, जसे की अन्नदान किंवा पक्ष्यांना धान्य टाकणे. आठवा नियम: गाईला चारा देणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. नववा नियम: रोज देवाचे नामस्मरण करावे, विशेषतः जय स्वामी समर्थ किंवा आपल्या इष्टदेवतेचे नाव. दहावा नियम: नकारात्मक चर्चा, चुगली किंवा अपशब्द पूर्णपणे टाळावेत. अकरावा नियम: होलाष्टकात काळे किंवा फार गडद कपडे शक्यतो टाळावेत आणि साधे स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. 12वा नियम: कर्ज घेणे किंवा मोठे आर्थिक निर्णय घेणे पुढे ढकलावे. 13वा नियम: घरात संध्याकाळी अगरबत्ती किंवा धूप लावून वातावरण शुद्ध ठेवावे. 14वा नियम: रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण या दिवसात मन अधिक अस्थिर होऊ शकते. 15वा नियम: कोणाच्याही श्रद्धेची टिंगल करू नये. 16वा नियम: होळीच्या ज्वालेचा आदर करावा. ती केवळ आग नसून पापांचा नाश करणारे प्रतीक मानले जाते. 17वा नियम: होलिका दहनाच्या दिवशी प्रार्थना करून आपल्या दोषांचे दहन व्हावे अशी मनोमन इच्छा व्यक्त करावी. 18वा नियम: होळीची राख घरी आणल्यास तिचा आदरपूर्वक उपयोग करावा. 19वा नियम: घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावल्यास नकारात्मक शक्ती दूर राहतात असे मानले जाते. 20वा आणि सर्वात महत्त्वाचा नियम: मन शुद्ध ठेवणे, कारण कोणताही सण बाह्य सजावटीपेक्षा अंतःकरणाच्या पवित्रतेनेच फलदायी ठरतो. भक्तांनो, होळीपूर्वीचे हे 20 नियम श्रद्धेने पाळा आणि घरात सकारात्मकता वाढवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी भक्तला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.